हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आणि आज आपण करणार आहे स्पेशल वरणबट्टी, खानदेशची स्पेशल वरणबट्टी करणार आहे. आणि मला आज आहे ना कामावरती सुद्धा जायचं आहे, मला आज सुट्टी नाही आहे. म्हणून अजून 7 वाजलेले आहे. मी लवकर स्वयंपाक करून घेणार आहे कारण मला कामावरती सुद्धा जायचं आहे. आणि आपली डेली रूटीन तुम्हाला माहिती, मी गरम पाणी घेत असते, गरम पाणी घेऊन घेते, चहा ठेवते आणि मस्त आता डाळ मी वरण करून घेणार आहे आधी आणि नंतर मी भट्टीचं पीठ वगैरे मळून घेणार आहे. चला मग आता, आणि आईचं काम चालू झालेलं आहे. आणि सकाळी सकाळी मला आणि मिस्टरांना थोडं बाहेरचं काम होतं, मग आम्ही ते काम करण्यासाठी गेलो. पण म्हटलं चला आता आले तर आपण थोडाफार काही सामान वगैरे घेऊया. मिस्टर बोले ठीक आहे म्हणे. मग मी काही थोडाफार सामान घेतलेला आहे. मला सकाळी सकाळी ना थोडं बाहेर जावं लागलं. काय हो, कसं काय झालं क्रिकेटचा कार्यक्रम? छान. क्रिकेट किती वाजता आले? रात्री 11 वाजता. मी तर झोपून गेली कारण मला खूप थकलेली होती, कामाची खूप दगदग चालू आहे सध्या. आणि मी आता बाहेर जाऊन आली आहे. मिस्टर मला घ्यायला आले होते आणि थोडाफार काही सामान नाही होता घरात, म्हणून म्हटलं सामान पण घेऊन येऊया. आणि थोडाफार सामानसुद्धा मी घेऊन आलेली आहे. काही अगरबत्ती वगैरे आहे, काही सुमितला बिस्किट आहे आणि काही आपल्याला लागतं डाळी वगैरे. यावेळेस आहे ना घरामध्ये खूप सामान आहे, पण थोडाफार घेऊन आलेली आहे. सुमितला जे लागतं ते घेऊन आलेली आहे मी. आणि मस्त आता आपलं वरणसुद्धा झालेलं आहे आणि मला आता कामावरसुद्धा आज जायचं आहे. मला आज खूप गडबड आहे. चला मग आता नंतर बोलते. आणि बघा, हे बट्टीचं पीठ आहे ना माझ्या वहिनीने दिलं होतं मला, नाही सॉरी, आमची बाई ना तिच्या घरून आलेलं होतं हे पीठ. आणि मी मस्त मीठ आणि हळद आणि 2 पळी तेल आणि थोडासा सोडा घेतला आहे खाण्याचा आणि ओवा आणि धणे आणि शोप मिक्सरला थोडी हे करून घेतलेली आहे. आणि आता मी छान बट्टीचं पीठ मळून घेणार आहे. आणि आता आई करणार आहे मस्त छान पीठ. मी एकदम छान मळून घेतलेलं आहे. काही छान मळलं ना पीठ. आणि आता आई असं मला छान मस्त असे गोळे करून देत आहे, छोटे छोटे. आणि आता मस्त करणार वांग्याची भाजी आणि वरण आणि बट्टी. चला आता, आणि मी मस्त पाणी ठेवलेलं आहे गरम, कारण मी वाफवूनच घेणार आहे. कोणी इडली पात्र्यामध्ये सुद्धा करतं, पण आता मला तेवढा वेळ नाही आहे, म्हणून मी याच्यातच वाफवून घेणार आहे त्याला. आणि मी बघा छान मस्त बट्टी अशी वाफवून घेतलेली आहे कुकरमध्ये. आणि आता मिस्टरनी चहा वगैरे घेतलेला आहे, सुमीसुद्धा उठलेला आहे आणि छान आता आपलं मस्त चालू आहे. आणि आई आता वांगे वगैरे कट करणार आहे. आणि बघा पुन्हा मी दुसरीसुद्धा मी ठेवलेलं आहे बट्टी वाफवायला. चला आता फटाफट करून घेते आणि नंतर बोलते. सुमित, तू काय करतोय? आता मी ती पेस्ट बारीक करतोय. दाखव. हिरवी मिरची, अद्रक आणि लसण मस्त आपण करणार वांग्याची भाजी. आणि सुमितला मी थोडंफार असं काम शिकवत असते. आणि तुम्ही म्हणसान ताई पलंगावरती का करताय, पण आहे ना हे इथलं बोर्ड आहे ना खराब आहे, इथं ही पिन लागत नाही म्हणून. आणि चला आता मी मस्त छान करणार आहे वांग्याची भाजी. बट्टी वगैरे सुद्धा आपली वाफवून घेतलेली आहे मी. बघा बट्टी बी एकदम छान झालेली आहे. दाखव बेटा कसं केलं. ओके, बरोबर केलं. आणि मी आता माझंसुद्धा सर्व आवरून घेतलेलं आहे, धुणं भांडे सर्व काम क्लीन करून घेतलेलं आहे. आणि आज आपण करणार आहे खानदेश स्पेशल वरणबट्टी, वांगाची भाजी आणि वरण. सुमितला वरणबट्टी खूप आवडते बरं का. चला चालू केला. आणि बघा मस्त धणे पावडर, गरम मसाला, हळद मी याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि खूप छान भाजी लागते बरं का. तुम्ही सुद्धा एक वेळा करून पहा. आणि आज मला खूप काही गोष्टी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करायच्या आहे, ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. चला आता मी मस्त छानपैकी बट्ट्या तळून घेणार आहे. आपलं तेल गरम होतं आहे आता छान. वरणाला सुद्धा वकोळ आणतं आहे आता. आणि भाजीसुद्धा आपली आता होणार आहे. आणि मिस्टरांनी मला जाम दिला आहे खाण्यासाठी, पण खायला सुद्धा मला टाईम नाही. घर वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे मी आणि आईने. काय हो बसलंय का? आज मिस्टरांना सुद्धा कामावरती जायचं आहे का हो, सुट्टीने आज. आणि सुमित पण जामपड खातो आहे आणि मला सुद्धा कामावरती जायचं आहे, म्हणून आज आमचे जेवण वगैरे लवकर होणार आहे. कारण आता वाजले 11:45. फटाफट मी आता स्वयंपाक करते आणि नंतर बोलते. आणि आज थोड्याफार खूप काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे म्हणून. आई तू काय करते? बट्टा तळते बेटा.
आता आई म्हणते तू थोडा वेळ बैस, कारण आईला माहिती मी किती कामं करून आलेली आहे. तर आई मला म्हणते तू थोडा वेळ बैस आणि मी बट्टी वगैरे तळून घेते आहे. आणि आई म्हणते तू बट्टीचं पीठ एकदम छान मळलेलं आहे का काही. हां. आणि आई पुन्हा आहे ना, पूर्ण यूट्यूबवाल्या ताईंना ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे त्या ताईंना आई पुन्हा एकदा धन्यवाद करते. हो हो की आई. हो बेटा हो. तुला आई म्हणता नमस्कार सांगा आईंना. हो. खूप आहे दादा तुला म्हणता नमस्कार मावशी. आई म्हणते माझे मुलं आहे आणि सगळी यूट्यूब फॅमिली आई म्हणते माझे मुलं आहे मुली आहे. बेटा मी चला धन्यवाद बेटा. आई तुम्हाला धन्यवाद म्हणते पुन्हा एकदा. आणि बघा आपली छान मस्त गरमागरम वांग्याची भाजी सुद्धा झालेली आहे आणि खूप छान वास येतोय. आणि आईचं चालू आहे बट्ट्या वगैरे तळणं का गाई. हो. आई आता छान मस्त बट्ट्या वगैरे तळणार आहे आणि आम्ही खरंच खूप छान मस्त जेवण करणार आहे. आणि मी आईसाठी भातसुद्धा लावून घेणार आहे, कारण आईला माझी बुवा बट्टी थोडीफार कडक झाली तर आईकडनी जेवण नाही होणार आईचं पोटभर. कारण आपण आपल्या आईची काळजी आपणच घेऊ शकतो. आणि नंतर आई आणि आम्ही छान गप्पा गोष्टी करत होतो. मी आईला बोलत होती आणि आई पण मला बोलत होती, म्हणे तू घरी असली की आम्हाला खूप चांगलं वाटतं. पण आईला म्हटलं आई आपल्याला कामावरती मला जावंच लागणार आहे, कारण आपलंच घर आहे, थोडीफार मदत तर मला करावीच लागणार आहे. मग आई बोलली ठीक आहे. आणि सुमितला पण खूप आनंद होतो तेव्हा आम्ही घरी असते तेव्हा. आणि आईचं कसं होऊन गेलं आता आईची तब्येत थोडीफार नरम गरम असते तर आईला असं वाटतं की दिवसभर माझ्याजवळ कोणी एक जण पाहिजे. पण आईला म्हटलं काही हरकत नाही. आई मोठ्या बहिणीकडे पण जाते, पण आईला म्हणजे बाई सुमित करता आईला इथं थांबावं लागतं आहे. आईला म्हटलं तू काही टेन्शन घेऊ नको, फक्त सुमितला तू बघते, कामाची काही दगदग करू नको. आणि आईला आता कामच नाही आहे, कारण आई थोडंफार काम करून घरी येत असते. आणि नंतर सुमित पण मला बोलला म्हणे मम्मी तू घरी असते तेव्हा मला खूप चांगलं वाटतं. आणि मी बोलत होती पण आवाज मला म्यूट करावा लागलेला आहे, कारण खूप काही आवाज येत होता. आणि सुमित बघा मी आता इथं आहे ना व्हिडिओ एडिटिंग करते, तो माझे बोलणं ऐकतो आहे. आणि मिस्टर आणि नंतर आम्ही सर्वजण मिळून जेवण वगैरे केलं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चल सुमित खालती ये पटकन. आणि मी सुमितला बोललेली आहे की सुमित तू वरण बट्टीनं मोडून दाखव मला, कारण त्याला बट्टी अजून मोडता येत नाही आहे. आणि बघा त्याला कारण सगळी गोष्ट आहे त्याला तयार मिळालेली आहे ना म्हणून. आणि चला हो जेवण करून घ्या. चला आई पण आम्ही सर्वजण आता जेवण करतो आणि वरण बट्टीचा खूप काही आनंद घेतो आम्ही. काय हो कशी झाली भाजी. छान झाली छान. आणि वरण बट्टी मस्त झाली वरण बट्टी. आपल्या गावाकडे झालं वरण बट्टी वांग्याची हो भाजी. का गावाकडचं जेवण झालं बघा ते मला म्हणताय. वांग्याची भाजी वरण बट्टी. आणि सुमित तू रे. हां सुमितला फक्त आईने बघा आई तर मोडून दिलेलं आहे त्याला वरणबट्टी. सुमित आम्ही तुझ्या एवढ्या असताना आहे ना आम्ही ना वरणबट्टी आणि वांग्याची भाजी भंडारा असो किंवा लग्न असो किंवा भागवत सप्त्यामध्ये आम्ही असं जेवण करायला जात होतो. आम्ही खूप काही वरणबट्टी खाल्लेली बरं का आधी. चला मी आता चहा ठेवलेला आहे आणि आता वाजले 4:30 आणि भांडे वगैरे क्लीन करून घेतलेले आहे मी. थोडा वेळ आराम केला आणि आई कामावून जाऊन आलेली आहे. आणि सुमितचा अभ्यास वगैरे झालेला आहे पण तो दुपारी झोपला नाही आहे. चला आणि आज मी थोडीफार लाईव्हवरती आली होती दुपारी आहे ना सुमित. आणि ते मम्मीच्या लाईव्हवर या आणि मम्मीला. आणि आता मी आणि आई आम्ही चहा वगैरे घेतो. थोडा वेळ आम्ही बाहेर बसू, काही गप्पा गोष्टी करू आणि पुन्हा आपलं संध्याकाळचं आणि उद्यापासून पुन्हा आपली कामाची धावपळ चालू. चला सुमित आणि मित्रांनो आता मी जाणार आहे बॅडमिंटन खेळायला मित्राच्या इथं. हो का. आणि काल तू आणि पप्पा कुठे गेले होते. काल मी आणि पप्पाच्या मित्रांसोबत टर्फ मध्ये क्रिकेट खेळायला गेलो होतो. मित्रांनो काल मी लय भारी क्रिकेट खेळला एकदम. पण सुमितने एकही व्हिडिओ आणलेला नाहीये, कारण की मित्रांनो मी ज्या बॅटिंग करत त्या मोबाईल पप्पाकडे होता आणि पप्पाला व्हिडिओ काढायचं विसरून गेले. पप्पा ज्या खेळत होता त्या मी व्हिडिओ काढलेला आहे. आणि मिस्टरांना व्हिडिओ वगैरे काढता येत नाही, त्यांना आवडतही नाही. आणि इकडे पाणीपुरीवाले भाऊ आलेले म्हणून आवाज येत असेल व्हिडिओमध्ये. चला आता आम्ही चहा घेतो मी आणि आई. मिस्टर आज गेले कामावरती, आज त्यांना सुट्टी नाही आहे. ठीक आहे. आता नंतर मी कामावून आलेली आहे घरी आणि सुमित मिस्टर मी आणि आई आम्ही सुमितला काही थोडाफार नाश्ता घेऊन घेतलेला आहे, कारण तो 4 वाजता क्लासला जातो.
नंतर मला सकाळी कामावरती जायचं होतं, पण त्यांचा मला कॉल आला की तुम्ही 5, 5:30, 6 वाजता या. म्हटलं ठीक आहे. मग मी आरामात वरणबट्टीचं जेवण वगैरे केलेलं आहे. आणि सुमितला कधी कधी पाणीपुरी वगैरे आवडते, त्याला खूप स्पेशल आहे, पण मी त्याला कधी कधी देत असते. ठीक आहे म्हटलं. त्याला खूप खुश झाला, त्याला पाणीपुरी वगैरे मी दिली. नंतर मग आई, मी, मिस्टर आम्ही छान मस्त ऊसाचा रस वगैरे घेतलेला आहे. ऊसाचा रस आणि मी मोसंबीचं ज्यूस घेतलेलं आहे, कारण मला मोसंबी ज्यूस खूप आवडतो. नंतर मग सुमितला घ्यायचा नव्हता, मग सुमितला मी बोलली, मग तू टेस्ट करून बघ. मग त्याने सुद्धा टेस्ट केलेला आहे आणि खूप थंडी होती बरं का. आणि सुमितने बघा आहे ना, सुमितने पेढेसुद्धा घेऊन घेतले बघा, आणि मला सांगितलं नाही. आणि आत्ता मी बघितलं, बिलमध्ये बघितलं तर पेढेसुद्धा त्याने घेतलेले आहे. तो बोलला म्हणे मम्मी पप्पाने सांगितलं की तुम्ही पेढे घेऊन घ्या, म्हणून मी पेढे घेतले. माझ्या मिस्टरांना गोड खूप आवडतं. आई पण आधी ना खूप गोड चहा पित होती, आहे ना आई? काय हो म्हणते हे बघा आई, आई हो म्हणते, हो मी गोड चहा खूप पित होते. काय हो तुम्ही पेढे का घेतले? खायला हा ना गोड. मग गोड नाही मर नाही कधी कधी खाऊन